Audio Jungle. राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला बोटनेक कसं बनवायचं हे दाखवणार आहे. आता मी इथं एक कापड घेतलेलं आहे. हे कापड आपण अस्तरचं घेतलेलं आहे. आता या कपड्याचं आपल्याला बोटनेक बनवायचं आहे. हा साडीतला पीस आहे आणि हे अस्तर आहे. तर याच्यावर आपल्याला मापं टाकून घ्यायची आहेत. आता अगोदर मी इथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे. आता बोटनेक बनवायचा म्हणलं तर आपल्याला शोल्डर ही जास्त घ्यावी लागते. तर मी इथं 7.5 इंचावर शोल्डर घेतलेली आहे. तुम्ही 7.25 इंचापर्यंत शोल्डर घेऊ शकता. आता उंचीचं माप घेतलेलं आहे. तुमची जितकी उंची असेल त्याप्रमाणे तुम्ही उंची घ्या. आता मी इथं 14.5ची उंची टाकलेली आहे. दोन्ही पॉईंट दिले आणि ती सरळ रेष आखून घेतलेली आहे. इथून पण आपल्याला एक 7.5 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि इथं मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मोंडा पण मी इथं 7.5 इंचाचाच घेतलेला आहे. आता हेच माप आपल्याला सरळमध्ये टाकून सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता छातीचं माप तुमचं जितकं असेल तितकं घ्या आणि 1.5 इंच सिलाई प्लस मार्जिन. आता मोंड्यामध्ये मी 1 इंचावर एक पॉईंट देऊन गोलाकार दिलेला आहे. आता वर आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी अर्धा इंच किंवा पाऊण इंच डाऊन करायचं आहे. शोल्डर 3 इंचाची ठेवलेली आहे आणि त्या पाऊण इंचाच्या पॉईंटवर आपल्याला मी डाऊन केलेला आहे. आता इथं 4.5 इंचावर गळ्याचा पॉईंट दिला. 4.5 इंचावर असा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता गळा उंची तुमची जितकी ठेवायची असेल तुम्ही ठेवू शकता. मी खालच्या साईडने 4.5 इंच ठेवलेला आहे. तुम्ही 4 इंच पण ठेवू शकता. हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. थोडासा खालीवर जर गळा होत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गळा घेऊ शकता. आता इथं 3.5 इंचावर एक पॉईंट दिला आणि एक बॉक्स तयार केलेला आहे. आता या खालच्या भागात आपल्याला गोल राऊंड असा आकार द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला पीस ओपन करायचे आणि जे आपले पॉईंट आले होते त्याला आखून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने पण ओढू शकता कारण आपल्याला ते डार्क रेष खालून दिसते. ही सरळ रेष ओढून घेतल्यानंतर आपल्याला आकार द्यायला सोपं जातं. आता बघा, जे आपण 3.5 इंचाचा पॉईंट दिला होता त्याच्या खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. या पॉईंटची पण सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आणि उरलेल्या या बॉक्समध्ये आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. आता त्याचा शंटर काढायचं आहे. आता हा बॉक्स कितीचा होता म्हणजे 5 इंचाचा बॉक्स आला. त्याचं निम्मं केलं म्हणजे 2.5 वर एक पॉईंट आला आणि 2.5च्या मापानेच आपल्याला पूर्ण गोल राऊंडमध्ये 2.5 इंचावर एक एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. हे पॉईंट दिल्यामुळं आपल्याला आकार द्यायला खूप सोपा जातो. हे बघा, आकार देण्याच्या अगोदरच आपला गोल राऊंड तयार झालेला आहे. आता त्याला डार्क करून घ्या.
आता खूप जणींना आपल्याला शिलाई मारते वेळेस अडचण येते, तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला अर्धा अर्धा इंच म्हणजे 3-3 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा, म्हणजे ऑलरेडी अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन सापडेल. बघा, या पद्धतीनं 3-3 इंचावर एक एक पॉईंट देऊन घ्यायचा. आणि हे जे 3 इंचाचा पॉईंट आहे त्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने डार्क करून घ्या, म्हणजे शिलाई मारायला आपल्याला सोपं जाईल. सरळ करायचं आणि आपल्याला 3.5 इंचावर जे पॉईंट दिला होता तिथून त्या कोपऱ्यातून आपल्याला 2 इंचावर एक पॉईंट देऊन बोटनेकचा आकार द्यायचा आहे. आणि कट करून घ्यायचं. मेन फॅब्रिक हे अस्तर बरोबर कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला शिवायला सुरुवात करायची आहे. आता जसं तसं अस्तर फॅब्रिकवर ठेवायचे. आता हे खालचा कपडा हा आपला सोयसा आहे, त्यावर आपण अस्तर ठेवलेला आहे. सेंटरवर पिन लावून घेते, म्हणजे आपला कपडा इकडे तिकडे हलणार नाही. आता आपण जे 3 इंचाचा जे पॉईंट दिला होता त्या पॉईंटवरच त्या रेषेवर सरळ आपल्याला शिलाई मारायची आहे गोल आकारामध्ये. अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर दोरा कट करून घ्यायचा. आणि सेंटरमध्ये एक चॉक देऊन पूर्ण कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता कापड आपण 2.5 इंचाचा जे पॉईंट दिला होता त्या पॉईंटवर कट करते. छोटे छोटे कट द्यायचे, म्हणजे आपल्याला पलटायला सोपं जाईल. पिना काढून घ्या आणि अस्तर या साईडला टाकायचे आणि अस्तरच्या वर आपल्याला शिलाई द्यायची आहे, दाबटीप टाकायची, म्हणजे आपण जेव्हा कापड पलटी करताल त्यावेळेस आपल्याला सोपं जाईल.
सिलाई बांधणं झाल्यानंतर हे अस्तर आत टाकून आपल्याला बरोबर कपडा बरोबर ठेवायचा आहे, या पद्धतीने. आणि त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकणं झाल्यानंतर साडीतलं कापड घेतले होतं, त्याचे बॉल बनवलेत आणि ते आपल्याला असं गोल राऊंड गळ्याला लावून घ्यायचे आहेत, या पद्धतीनं. पूर्ण बॉल लावून झालेले आहे. आता अस्तर बरोबर पूर्ण सिलाई मारून घ्यायची आहे. आता बॉलच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून डबल दाबटीप टाकून घ्यायची आहे. आणि हे सिल्कचं कापड कट करून घ्यायचं. कापड कट करताना काळजी घ्यायची, खालचा आपला अस्तर कट झाला नाही पाहिजे. आता खालच्या साईडला आपल्याला एक पट्टी द्यायची आहे. या पद्धतीने फोल्ड करून घ्या. गळ्याला आपल्याला एक पट्टी द्यायची आहे. मी पट्टी दुहेरी केलेली आहे. छोटे छोटे कट द्यायचे आणि त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. आणि पूर्ण फोल्ड करायचे. त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. हे आपलं ब्लाऊज पूर्ण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप असं सुंदर ब्लाऊज दिसतं. नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.